संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा उद्या निकाल. राज्यासह संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष. जनतेचं जीवन सुखकर करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती. पंतप्रधान. राजस्थानमध्ये 5,500 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. देशातल्या आरोग्य सुविधा कात टाकत असून आयुष्यमान भारत योजनेची यात मोठी भूमिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी. कर्नाटक विधानसभेसाठी सुमारे 66% मतदान. मतमोजणी येत्या 13 तारखेला. वाहन उद्योग क्षेत्रात येत्या 5 वर्षात चीन आणि अमेरिकेला मागे टाकत भारत अव्वल स्थानी येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास. म्हाडा कोकण मंडळाच्या घरांच्या संगणकीय सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ. राज्यात खतांचा आणि बियाणांचा तुटवडा नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पावसाचा अंदाज घेऊन पाणीसाठ्याचं नियोजन करण्याच्या सूचना. स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत देशाची सर्रास कामगिरी. देशातल्या 50% गावांना ODF प्लस दर्जा. आणि जागतिक पुरुष मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे 3 मुष्टियोद्धे उपांत्य फेरीत दाखल. 3 पदकं निश्चित करत ऐतिहासिक कामगिरी. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. राज्यातील सत्ता संघर्ष खटल्याचा सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. राज्याच्या सत्ता संघर्ष प्रकरणाची सुनावणी मार्च महिन्यात पूर्ण झाली होती. मात्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती MR शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती PS नरसिम्हा या 5 जणांच्या घटनापीठासमोर याआधी सुनावणी झाली होती. या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती M शहा 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणी निकाल लावण्याची शक्यता आहे. 16 आमदारांची अपात्रता, विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव, राज्यपालांचे अधिकार, शिवसेना पक्ष फूट अशा विविध विषयांवर या सुनावणी दरम्यान युक्तिवाद झाले होते. राज्यांच्या विकासामधूनच देशाचा विकास साध्य होतो या मूलमंत्रावर केंद्र सरकारचा विश्वास असून त्या दिशेनं सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थानमधल्या 5,500 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी झाली. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधानांच्या हस्ते 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले. तसंच उदयपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. वर्ष 2014 पूर्वी देशात ज्या गतीनं राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती होत असे त्याच्या दुप्पट वेगानं महामार्गांची निर्मिती होत आहे असं त्यांनी सांगितलं. भारत सरकार राज्य के विकास से देश के विकास के मंत्र पर विश्वास करती है. आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर शहरों और गांवों में कनेक्टिविटी बढ़ाता है, दूरी कम करता है. आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर समाज में सुविधाएं बढ़ाता है, समाज को जोड़ता है. आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल सुविधाओं को बढ़ाता है, लोगों का जीवन आसान बनाता है. आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर विरासत को बढ़ावा देने के साथ ही विकास को भी गति देता है. जब हम आने वाले 25 साल में विकसित भारत के संकल्प की बात करते हैं तो उसके मूल में यही इंफ्रास्ट्रक्चर एक नई ताकत बनकर के उभर रहा है. जनतेचं जीवन सुखकर करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत असून
देशाच्या अमृतकाळात आगामी 25 वर्षांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा हे विकसित भारताचं बलस्थान असेल. त्यासाठी यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केवळ पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं. भूतकाळातल्या सरकारांच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे देशात पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे दुर्लक्ष झालं. हे दुर्लक्ष देशाला महागात पडलं आहे, असं पंतप्रधान म्हणाले. वोट के तराजू से तोलते हैं, वो कभी देश के भविष्य को ध्यान में रखकर योजना नहीं बना पाते. हम कई बार देखते हैं गांव में पानी की टंकी बनी, लेकिन वो 4-5 साल में ही छोटी पड़ जाती है. कितनी सड़कें या फ्लाईओवर ऐसे होते हैं जो 4-5 साल में अपर्याप्त लगने लगते हैं. हमारे देश में इसी सोच की वजह से इंफ्रास्ट्रक्चर के निर्माण को प्राथमिकता नहीं दी गई. इसका बहुत नुकसान देश ने उठाया है. अगर पहले ही मान लीजिए पर्याप्त संख्या में मेडिकल कॉलेज बन गए होते तो पहले देश में डॉक्टरों की इतनी कमी नहीं होती. अगर पहले ही रेलवे लाइनों का बिजलीकरण हो गया होता तो आज हजारों करोड़ रुपए खर्च करके ये काम करने की जरूरत नहीं रहती. अगर पहले ही हर घर तक नल से जल आने लगता तो आज 3.5 लाख करोड़ रुपए लगाकर जल जीवन मिशन नहीं शुरू करना पड़ता. आजचा भारत नव्या उमेदीनं वाटचाल करत असून विकसित भारत हा संकल्प घेऊन त्यासाठी झटत आहे. मात्र ही वाटचाल करतानाच काँग्रेसच्या चुकांपासूनही बोध घ्यायचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज अबू रोड इथं जाहीर सभेत बोलत होते. काँग्रेसनं गरिबी हटाव ही घोषणा देत मोठा घोटाळा केल्याचं सांगत पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. गरिबी हटाव ही घोषणा देत काँग्रेस नेते श्रीमंत झाले तर नागरिक गरीब झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. राजस्थानमध्ये जनहिताऐवजी खुर्ची वाचवण्यात तिथलं सरकार दंग असल्याची टीका त्यांनी केली. मोदी यांना विरोध करण्याच्या नादात काँग्रेस देशाचं अहित करू शकते, असंही पंतप्रधान म्हणाले. इस पूरी राजनीति में कांग्रेस एक बात भूल गई. मुझे लगता है अभी भी वो मोदी को पहचान नहीं पाई है. कांग्रेस वालों को पता होना चाहिए था ये मोदी है. संकट में फंसे एक एक हिंदुस्तानी की रक्षा के लिए किसी भी हद को पार कर सकता है. साथियों, मोदी का नुकसान करने के लिए, बीजेपी का नुकसान करने के लिए कांग्रेस देश का नुकसान करने से भी बाज नहीं आती. जब देश में कोरोना महामारी आई, 100 साल का सबसे बड़ा संकट आया, तब भी कांग्रेस ने अफवाह फैलाने की कोशिश की, वैक्सीन के मुद्दे पर लोगों को भड़काया. कांग्रेस चाहती थी कि ज्यादा से ज्यादा लोगों की मृत्यु हो और वो मौके की तलाश में थे कि मोदी की गर्दन कैसे पकड़े. लेकिन मोदी इन लोगों की धमकियां और साजिशों के आगे न झुका है न झुकता है. अगर मोदी झुकता है तो 140 करोड़ देशवासियों के सामने झुकता है.
भाजपानं गरिबांच्या कल्याणासाठी काम केलं आहे, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं आहे असं सांगून आपल्या सरकारनं गरिबांसाठी बांधण्यात येत असलेली घरं महिलांच्या नावावर केली, यासह जनकल्याणासाठीच्या सरकारच्या योजना त्यांनी विशद केल्या. तत्पूर्वी आपल्या दौऱ्याच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी नाथद्वारा इथल्या प्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरात पूजा अर्चा केली. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. देशातल्या आरोग्य सुविधा कात टाकत असून यामध्ये आयुष्यभर भारत योजनेची मोठी भूमिका राहिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या अबुरोड इथं ब्रह्मकुमारी शांतिवन कॉम्प्लेक्सला भेट देऊन सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल हॉस्पिटलची पायाभरणी केल्यानंतर ते आज बोलत होते. एक संस्था प्रत्येक क्षेत्रात लोकचळवळ कशी उभारू शकते हे ब्रह्मकुमारीनं आपल्या कार्यातून दर्शवलं आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. देशातल्या गरिबांनाही आपल्यासाठी रुग्णालयाच्या सेवा सहजपणे उपलब्ध होऊ शकतात हे गेल्या 9 वर्षात जाणलं आहे, असं पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृतकाळ देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी कर्तव्यकाळ आहे. याचा अर्थ प्रत्येकानं समर्पित वृत्तीनं आपलं काम निभावतानाच समाजहित, देशहित यासाठी आपलं दायित्व व्यापक करणं असं आहे, असं त्यांनी सांगितलं. कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान झालं असून मतमोजणी येत्या 13 तारखेला होणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.59% मतदान झालं आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बेंगळुरूमध्ये विजयनगर इथं मतदानाचा अधिकार बजावला. याशिवाय भाजपा नेते BS येदियुरप्पा, कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोमई आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी देखील मतदान केलं. या निवडणुकीसाठी राज्यातल्या 31 जिल्ह्यांमधल्या 224 मतदारसंघांसाठी 2615 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपानं सर्व म्हणजे 224 जागांवर, काँग्रेसनं 223 जागांवर, धर्मनिरपेक्ष जनता दलानं 209 आणि आम आदमी पार्टीनं 209 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान पंजाबमधल्या जालंधर मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तसंच उत्तर प्रदेशातल्या 2, ओदिशा आणि मणिपूरमधल्या विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. वाहन उद्योग क्षेत्रात चीन आणि अमेरिकेला मागे टाकत पुढील 5 वर्षात भारत अव्वल स्थानावर झेप घेईल, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. काही वर्षांपूर्वी भारत वाहन उद्योग क्षेत्रात 4थ्या स्थानावर होता, मात्र आता जपानला मागे टाकत आपण 3ऱ्या स्थानी झेप घेतली आहे, असं ते म्हणाले. नवी दिल्लीत आयोजित CIIच्या शाश्वत विकास कार्यक्रमात ते बोलत होते. आयात कमी करण्याच्या दृष्टीनं देशांतर्गत तंत्रज्ञान विकसित करण्याचं त्यांनी आवाहन केलं. उद्योग क्षेत्रानं शाश्वत विकास योजनांमध्ये गुंतवणूक करावी, जेणेकरून रोजगार निर्मितीत वाढ होण्यास मदत होईल, असं त्यांनी म्हटलं. कल्याणकारी योजनांचं विकेंद्रीकरण करणं आवश्यक असल्यानं गटस्तरावर योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला जात आहे, असंही त्यांनी सांगितलं. सामान्य नागरिकांच्या घराच्या स्वप्नाला बळ आणि आकार देत असलेल्या म्हाडाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं. म्हाडा कोकण मंडळातर्फे 4640 सदनिका आणि 14 भूखंडाच्या संगणकीय सोडतीला आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. म्हाडाची गरजूंना घरं देण्याची कार्यप्रणाली कौतुकास्पद आहे, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी आजच्या सोडतीतल्या विजेत्यांना घराचा ताबा लवकरात लवकर देण्याचं आवाहन म्हाडाला केलं. अत्यल्प उत्पन्न गटासाठी मंत्री आवास योजनेअंतर्गत खोणी, शिरढोण, विरार, बोळिंज, गोठेघर इथं सदनिका देण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सदनिकांसाठी केंद्राकडून 1.5 लाख आणि राज्य शासनाकडून 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला दूरदृश्य माध्यमातून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह गृहनिर्माण विभाग आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी मिशन 30 डेज ही मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी बर्बाद होत असून त्यापासून त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची मोहीम हाती घ्यावी. अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात यावी, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जनजागृतीसाठी अन्न आणि औषध प्रशासन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क या विभागांची एकत्रित बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. गेल्या 10 दिवसात 7 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणाहून 350 पेक्षा अधिक लोकांना अटक केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा जिल्हा परिषदेच्या सभागृहात खरीप हंगामपूर्व बैठक पार पडली. राज्यात कुठेही खतांचा आणि बियाण्यांचा तुटवडा नाही अशी माहिती त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. यंदा अल निनोचं सावट असल्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन पाणीसाठ्याचं नियोजन करण्याच्या सूचना या बैठकीत दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कापसाचं क्षेत्र कमी करून सोयाबीन आणि तुरीचं क्षेत्र वाढवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसंच पिकांवर होणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावाबद्दल शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरता जिल्ह्यात 250 शेतीशाळा आयोजित केल्याचं त्यांनी सांगितलं. बनावट बियाणं विकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांना मिळणारं कोणतंही अनुदान बँकांना कर्ज खात्यात जमा करता येणार नाही, याबाबत बँकांना सूचना देण्याचे निर्देश त्यांनी दिले. डीपीवरील शेतकऱ्यांचं बिल थकीत असलं तरी डीपीवरील वीज पुरवठा बंद करू नये अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकही आज झाली. ज्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची देय रक्कम पूर्ण झाली आहे त्या पंपांच्या जोडणीचं काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसंच जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्ह्यातल्या 100 गावांची निवड करून तातडीनं कामं पूर्ण व्हावी असं त्यांनी सांगितलं. खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नीट परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर विद्यार्थिनींची चुकीच्या पद्धतीनं तपासणी केल्याची घटना समोर आली असून राज्य महिला आयोगानं याची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनींची चुकीच्या पद्धतीनं तपासणी करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. राज्यात इतर परीक्षा केंद्रांवरील माहिती घेऊन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी याबाबत अहवाल सादर करावा असे निर्देश राज्य महिला आयोगानं दिले आहेत. स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत भारतानं महत्त्वाचा आणखी एक टप्पा गाठला आहे. देशातल्या निम्म्या म्हणजेच 50% गावांनी ODF प्लस हा दर्जा प्राप्त केला आहे. ODF प्लस गाव म्हणजे ODF अर्थात गाव हागणदारीमुक्त राखण्याबरोबरच घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करणारं गाव. आतापर्यंत 2,96,000 गावांनी ODF प्लस असल्याचं जाहीर केलं आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2चं उद्दिष्ट 2024-25 पर्यंत साध्य करण्याच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूनं केंद्रीय बंदर, जहाज परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयानं बंदरांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या ग्रीन पोर्ट गाईडलाईन्स 2023 आज जाहीर केल्या. बंदराची उभारणी, वापर आणि देखभाल अशा सर्व टप्प्यांवर पर्यावरणाचा विचार लक्षात घेणं, बंदर परिसरातल्या परिसंस्थांमधल्या जैविक घटकांवर किमान दुष्परिणाम होतील अशी काळजी घेणं असे या मार्गदर्शक सूचनांचे हेतू आहेत. यावेळी उत्तम बंदर व्यवस्थापनाबद्दल वर्ष 2022-23च्या सागरश्रेष्ठ सन्मान पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दीनदयाळ बंदर, जवाहरलाल नेहरू बंदर, पारादीप, कामराजार आणि कोची या बंदरांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आगामी वर्षांमध्ये ब्लू इकॉनॉमी अर्थात सागरी अर्थव्यवस्था ही भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भर घालेल आणि डीप ओशन मिशन म्हणजेच खोल समुद्राशी संबंधित व्यवहार हा तिचा गाभा असेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं. डीप ओशन मिशनच्या उच्चस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झाली. या बैठकीत ते बोलत होते. खोल समुद्रातील जैविक आणि अजैविक नैसर्गिक स्रोतांविषयी समजून घेणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. खोल समुद्रात खाणकामासाठी तंत्रज्ञान विकसित करणं, खोल समुद्रातील जैववैविध्यतेचा अभ्यास आणि संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा वापर, समुद्राच्या पाण्यापासून ऊर्जा आणि पिण्यायोग्य पाणी मिळवणं, खोल समुद्र सर्वेक्षण करणं असे या अभियानाचे उद्देश आहेत. रक्ताच्या पिशव्यांच्या झटपट वाहतुकीसाठी ड्रोनचा वापर करण्याचा प्रयोग भारतीय वैद्यक संशोधन परिषद ICMRनं आज नवी दिल्ली इथं यशस्वी केला.
या प्रयोगात ड्रोनच्या माध्यमातून रक्ताच्या एकूण 10 पिशव्या ICMR इथून लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या 2 ठिकाणी पाठवण्यात आल्या. प्रयोगांती ड्रोनमार्फत पाठवलेल्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा वाहतुकीदरम्यान या नमुन्यांचं योग्य तापमान राखण्यात यश आलं आणि नमुन्यांना कोणताही धोका पोहोचला नव्हता, असं ICMRचे महासंचालक डॉक्टर राजू बहल यांनी सांगितलं. युवा संगम उपक्रमांतर्गत महाराष्ट्र भेटीवर आलेल्या पंजाबच्या 45 युवकांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेट दिली. रेल्वेचं कामकाज, मुंबईतून सुरू झालेला रेल्वेचा प्रवास या युवकांनी जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी मुंबई शेअर बाजारालाही भेट देऊन इथली कार्यपद्धती जाणून घेतली. गेटवे ऑफ इंडिया इथं त्यांनी समुद्र सफारीचा आनंद घेतला. गेटवे ऑफ इंडियासह मरीन ड्राईव्ह आणि परिसरातल्या प्रेक्षणीय आणि महत्त्वाच्या स्थळांनाही त्यांनी भेट दिली. एक भारत श्रेष्ठ भारत, एक भारत श्रेष्ठ भारत, भारत माता की जय, भारत माता की जय। सुबह पहले हम CST गए, छत्रपति शिवाजी टर्मिनल रेलवे स्टेशन पे। तो वहाँ पर हमने मतलब कि जो हमारा उधर रेल म्यूज़ियम बना हुआ है अंदर एक, तो हमने रेल म्यूज़ियम देखा सबसे पहले। मतलब उधर हमने देखा जो फर्स्ट ट्रेन बॉम्बे टू थाने चली थी, जो मतलब वो वाली हमने ट्रेन वो ट्रेन देखी हमने। और उन्होंने काफ़ी कुछ अंदर हमें दिखाया, अलग अलग ट्रेन्स के बारे में बताया। वो बिल्डिंग जो थी वो मतलब ब्रिटिश टाइम की बनी हुई बिल्डिंग है, तो उसका आर्किटेक्चर उन्होंने दिखाया। और मतलब उधर के एक हेड भी आए थे हमारे पास, उन्होंने भी हमारे से मतलब काफ़ी बात करी, उन्होंने काफ़ी कुछ बताया जगह के बारे में। ये प्रोग्राम काफ़ी सक्सेसफुल है। लाइक हम एज ए यूथ, हम 18 से 30 इयर्स के बच्चे हैं इसमें सारे। एंड मतलब यूथ को अगर गवर्नमेंट एम्पावर करती है तो बहुत ही ज़्यादा उसके आगे जाके बेनिफिट्स मिलते हैं, क्योंकि यूथ आर द फ्यूचर ऑफ इंडिया। और इंडिया क्योंकि अमेलगमेशन है ऑफ 28 स्टेट्स और 8 यूनियन टेरिटरीज, तो बेसिकली हमें एज स्टूडेंट्स हर कल्चर के बारे में, हर डिफरेंट पीपल्स के बारे में, उनके डिफरेंट ड्रेसिंग सेंस, उनके डिफरेंट डांसेस, आर्ट फॉर्म्स, मैनी थिंग्स आके पता चलता है। तो ऐसी ऐसी जगह पे जब हम आते हैं तो हमें बहुत चीज़ें सीखने को मिलती है। या युवकांनी काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना भेट दिली. युवा संगम उपक्रमाअंतर्गत पंजाबमधील युवकांना महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन, विकास आणि औद्योगिक प्रगती यांची झलक दाखवली जात आहे. बदलत्या बँकिंग व्यवस्थेतील धोरण अंमलबजावणीसाठी मुंबईत 13 मेपासून 3 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. अखिल भारतीय बँक कामगार संघटनेच्या वतीनं हे अधिवेशन भरवण्यात येत आहे. या अधिवेशनासाठी मॉरिशस, सायप्रस, डेन्मार्क, मलेशिया, ब्राझील, इजिप्त या देशातल्या बँक क्षेत्रातील अनेक शिष्टमंडळ उपस्थित राहणार असून 3,000हून अधिक प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार P. साईनाथ या परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती किंवा कीड आणि रोगांमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिलं जातं. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मी गेल्या अनेक वर्षापासून लाभ घेत आहे आणि या वेळोवेळी जे निसर्गाचं संकट शेतकऱ्यावर येतं आणि या संकटातून तारून नेण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही फार आम्हाला लाभदायक ठरलेली आहे. मी एक केळी उत्पादक शेतकरी असून गेले 7-8 वर्षापासून मी प्रधानमंत्री फळ पीक विम्याचा योजनेत लाभ घेत आहे. जर वादळाने शेतीचं नुकसान झालं किंवा गारपिटीने काही केळीचं नुकसान झालं किंवा वातावरणाच्या बदलामुळे जर काही फरक पडला आणि नुकसान झालं तर त्याचा सर्व मोबदला फळ पीक विमा योजनेतून आम्हाला मिळत असतो. या योजना शेतकऱ्यांसाठी फार चांगली आहे आणि लाभदायक आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान न्यायालयानं नॅब या पाकिस्तानच्या केंद्रीय भ्रष्टाचार विरोधी पथकाची 8 दिवसांची कोठडी सुनावली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना काल अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
दरम्यान त्यांच्या अटकेनंतर देशात हिंसाचार उफाळून आला असून या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. क्वेट्टा, कराची, पेशावर, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे, तर पेशावरमधल्या पाकिस्तान रेडिओच्या इमारतीला निदर्शकांनी आग लावली. इस्लामाबाद आणि पेशावरमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे. पाकिस्तानातील पंजाबमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता इथं लष्कर तैनात करण्यात आलं आहे. आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेला कर्जाची पुनर्रचना करण्याकरता इतर देशांनी समर्थन दर्शवलं आहे. श्रीलंकेला कर्ज दिलेल्या देशांच्या आभासी पद्धतीनं झालेल्या बैठकीत 26 देश आणि 19 कर्जदारांनी कर्ज पुनर्रचना करण्याकरता संयुक्तपणे संमती दर्शवली आहे. भारतासह जपान आणि स्पेननं या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवलं. पॅरिस क्लबसुद्धा या बैठकीत सहभागी झाला होता. श्रीलंकेला सर्वाधिक कर्ज देणारा चीन बैठकीत निरीक्षक म्हणून सहभागी झाला होता. अहवालानुसार 2022च्या अखेरपर्यंत श्रीलंकेवर $36.37 बिलियन कर्ज होतं, पण मौद्रिक अस्थिरतेमुळे आता ते वाढून $41.47 बिलियन पर्यंत पोहोचलं आहे. उझबेकिस्तान इथं सुरू असलेल्या जागतिक पुरुष मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या 3 मुष्टियोद्ध्यांनी उपांत्य फेरी गाठून भारतासाठी 3 पदकं निश्चित करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दीपक बोहरिया, निशांत देव आणि मोहम्मद हुस्मुद्दीन यांनी आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. 57 किलो वजनी गटात मोहम्मदनं बल्गेरियाच्या प्रतिस्पर्ध्याला 4-3 मात दिली. निशांतनं 71 किलो वजनी गटात क्युबाच्या प्रतिस्पर्ध्याला 5-0 हरवलं, तर 51 किलो वजनी गटात दीपकनं कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याला 5-0 असं 90 उपांत्य फेरी गाठली आहे. हवामान. राज्यात जळगावमध्ये 43°C इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण DD सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा उद्या निकाल. राज्यासह संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष. जनतेचं जीवन सुखकर करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती. पंतप्रधान. राजस्थानमध्ये 5,500 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. देशातल्या आरोग्य सुविधा कात टाकत असून आयुष्यमान भारत योजनेची यात मोठी भूमिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी. कर्नाटक विधानसभेसाठी सुमारे 66% मतदान. मतमोजणी येत्या 13 तारखेला. वाहन उद्योग क्षेत्रात येत्या 5 वर्षात चीन आणि अमेरिकेला मागे टाकत भारत अव्वल स्थानी येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास. म्हाडा कोकण मंडळाच्या घरांच्या संगणकीय सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ. राज्यात खतांचा आणि बियाणांचा तुटवडा नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पावसाचा अंदाज घेऊन पाणीसाठ्याचं नियोजन करण्याच्या सूचना. स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत देशाची सर्रास कामगिरी. देशातल्या 50% गावांना ODF+ दर्जा. आणि जागतिक पुरुष मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे 3 मुष्टियोद्धे उपांत्य फेरीत दाखल. 3 पदकं निश्चित करत ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.